लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांवर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेलच तो संधी तरी आम्ही बोलणार नाही, कारण ही राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती. तुम्ही माझ्या कुटुंबी हल्ले करता, माझ्या लहान मुलावर 21 वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही, ही पद्धत नाही. भाजपचा एकला चला रे दंगेकर बेतरला, अरे मी कशाला बेतरन, तुम्ही एकटेच लढा, आमचं काय म्हणणं आहे का तुमच्या पक्षाचा मी थोडीच मालक आहे. दंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत, काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन, म्हणजे तुम्हाला रोखलं जातंय, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल, चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात? मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा. राजकीय नाही, माझा विषय हा आहे, मी पहिला पुणेकर आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोललेत. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे, आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची, तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलतो आणि आता इथेच बोलतो. तुमच्या भूमिकेला एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिलाय का? राजकीय नुकसान आहे का तुमचं? राजकीय नुकसान झालंय का? ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे. पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो, मी पबवाल्यांवर आंदोलन केलं. ह्या पबवाले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं. मी ती पोषकारचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभं, त्यांची हस्तक माझ्या विरोधात होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोधात आहे, मी येणारच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापपलेलं नाही, मी खुर्चीला हापपलेलं नाही. मी जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावंच लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली. कोणी केली? मी सांगतो ना, माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये. तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वक्फची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली, तर माझे हल्ले झाले ना. माझा आजही हल्ला मी पोचवतोय. आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला लय मोठा तोटा झाला, पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला आता 50,000 रुपये पेन्शन चालू झालेली, म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येणे. त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचंय. आता मला भीती नाही, मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली, पण त्याचाही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची का, ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर. महायुतीमध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय, भविष्यात जर असंच चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का? मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं, बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे आणि पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे, ते शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे. आणि कालही त्यांनी मला माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे. त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारींना क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हटले मी याच्यात लक्ष घालणार आहे. पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल, कारण हे त्यांचं एक वाक्य सूचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात, हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल. आणि हे काल ते बोललेले आहेत. त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा
जास्त अभिमान आहे. हे सगळं दंगेकर पासून सुरू झालं. दंगेकर समीर किती पाटलांच्या विरोधातले जे पुरावे प्रवक्ता आहे आहेत, भाजपचा. त्यांच्यावर मोक्का आहे, काय गुन्हे आहेत, हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं. हा. तर समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे हे तुमच्याकडे बघा, हे कुठले? हे काय पुरावे नाही, काय सांगली सांगा. त्याच्यामध्ये सांगली लिहिलंय. पुण्यातले काय पुरावे आहेत? तुम्ही सांगलीचा विषय इथं मांडताय. पुण्यातले काय पुरावे तुमच्याकडे आहेत? तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय का कायम काम नाही, चालू आता ठेवायचं? सुरुवात आता तिथून ह्याच्यामध्ये झाली. सुरुवात संपून टाकून झाली. विषय सुरुवात संपून टाकू. सुरुवात तिथून झाली. सुरुवात ही सांगली बसणं झाली. आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो, ते मला फोनवर काय भेटत नाही. आता मला तिकडे जावे लागेल. मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली. मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला. अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केलंय मी त्याची माहिती घेतली. परत सांगतो, तो पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हित तो करतोय. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या. तर मला काय हरकत नाही. मग चंद्रकांत पाटील मोक्का लावण्यासाठी पुढे येत आहेत तुमच्यावर. हा. मोक्का लावत नाही. चंद्रकांत पाटील तुमच्यावर मोक्का लावणार. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. नाही, पण तुम्ही हा, सांगितलं की तुमच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. काय स्टिंग ऑपरेशन केलं? ते आता तुमच्या चॅनेलला दाखवलं होतं कोणाच्या तरी की इथे स्ट्रिंग ऑपरेशन केलं, तर करू दे, माझं काय हरकत नाही. मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार आहे, सगळ्या गोष्टीत. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही मला बोलवतं, माझं सत्य मी बोलेन. आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन, मी त्यांचं माफी मागून येईन. पण हा मोका संपलेला आहे 2001. त्याच्यावर तारीख दिसते झालेला आहे. काय झालेलं आहे नेमकं हे कशा संदर्भात कागदपत्र स्टेटस काय? अरे मी काय म्हणतो, सज्जन माणसावर काय मोका करतात का? मोका काय सज्जन लोकांवर करतात का? गुन्हा मोका काय होता? तो गुन्हा काय होता? अहो त्याचे मोका अनेक लागला तेव्हा मोकाला 2001 चं दिसतंय ते सांगितलं. मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का? एका केसवर मोका लागत नाही, एनसीवर मोका लागत नाही. तर याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधायला लागेल. ती चालू आहे, काम बंद नाहीये. आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी बी पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते. हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का? पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का? मग हे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे. त्यांची माझ्या विरोधात बोलतात. मी काय, मला बोला, पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी बोलतात. दंगेकरजी, तुम्हाला एकनाथ शिंदे म्हणतात तुम्ही बोलू नका, मात्र भाजपचे आत्ताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ बनते म्हणतात की दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे, त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तुम्ही काही बोलता, कसले आरोप करताय? मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले. ते म्हणजे नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं पाहिजे. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे. हे पण एक- हे एक- ते एक- एक- तुमच्यावर एक- आता सांगा. तुम्ही नका आता तुमच्या नेत्यांना सांगा. मी त्यांना सांगितलं सांगा. मी सांगितलं की मी वाईट आहे. पण मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो. तुम्ही भाजपचे तक्रार- नेते तुम्ही- तुमच्या विरोधात तक्रार करतात, तुम्ही तुम्ही नका तक्रार नाही त्यांच्या करणार का त्यांच्या विरोधात? त्यांच्याकडे कोणाला तक्रार करणार? ते वेगळी गोष्ट आहे. अहो मी काय म्हणतो, प्रदेशाध्यक्ष आहे ना त्यांचे. मी काय म्हणतो, हे सगळं त्यांना कळतं. त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे, पोलीस खाते, सगळं कळतं. फक्त आता बोलायचं कोणी? आणि तुम्हाला सांगतो, हे जर नाही थांबलं, मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. कालच आपाबन चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडण. अरे रोज आहे, हे थांबवलं पाहिजे ना. कोणी टोळ्या कोणी वाढवल्यात आणि आता- तुमचं म्हणणं असेल की तुमचा राग चंद्रकांत पाटलांशी पाटलांवर का समीर आहे. पाटलांशी? तुमचा राग चंद्रकांत माझा पाटलांवर आहे, राग- निलेश गायकवाडवर आहे. माझा- कारण अंधेकर प्रकरणात पाटलांशी. तुम्ही बोलला नाहीत, अंधेकर प्रकरणात तुम्ही बोलला नाहीत, मारणे प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलेश गायकवाड प्रकरणात की तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय. मी आरोप करत नाही. मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही, तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. एक पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय. आरोप अजिबात करत नाही. त्यांनी याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबूद करतो. मी आंदेकर टोळीवर बोललो. आंदेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली. पुणे पोलिसांचं स्वागत केलं, मी कमिशनरांचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये न आणता पुन्हा सुरक्षित करा.
मी दादांवर अजिबात आरोप करत नाही, उलट ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्या विरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा. माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही, पण तुम्ही माझ्या 21 वर्षाच्या मुलावर अन्याय करता. ही काय लोक तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा, तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवलंय. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही, एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना, आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय.